मला नक्की सांगा, की फॅमिली कॉन्स्टिलेशन म्हणजे काय असतं आणि ते सेशन कसं चालतं? हे बघा, आपण जसं मी बोललो, की कधी-कधी आपण प्रॉब्लेम्स थ्रू जात असतो आणि हं, आपण बरेच सोल्युशन्स तशासाठी बघतो. बरोबर. म्हणजे एक तर आपण काही काउन्सिलिंग घेतो, औषधं घेतो, हं. न्यूमरोलॉजी किंवा करेक्ट, ॲस्ट्रोलॉजीच्या करेक्ट. रेमेडीज वगैरे सुद्धा हं. करतो. पण आपण बघतो, की कधी-कधी एक तर प्रॉब्लेम आयदर काही सोल्युशन मिळत नाही बरोबर. किंवा सोल्युशन मिळालं आणि परत काहीतरी तसलाच टाईपचा हं, प्रॉब्लेम हं, रिपीट होतोय. हं. तर एक तर असतात रिपीटिंग पॅटर्न्स. ओके. एक तर आपल्या स्वतःच्या आयुष्यातले किंवा आपल्या फॅमिली मध्ये काही हं, रिपीटिंग पॅटर्न्स हं. असतात. तर ते. तर ह्या टाईपच्या रिपीटिंग पॅटर्न्समध्ये फॅमिली कॉन्स्टलेशन्स ही खूप म्हणजे इम्पॉर्टंट मी म्हणेन मोडॅलिटी आहे जी हिलिंग देऊ ओके. शकते. तर एक तर तुम्ही बघाल कधी-कधी असतं की फॅमिलीमध्ये मुलींचं लग्नच होत नाहीये. ओके. की एक मुलगी आहे, तिचं लग्न नाही झालंय, तिच्या कझिनचं पण लग्न नाही बरं. झालंय आणि नंतर आपल्याला कळतं अरे तिची एक आत्या होती जिचं पण लग्न झालेलं नव्हतं हां, किंवा हां. तुटलं हो, होतं. अशा केसेसही पाहिल्यात हां. मी. हो. किंवा दुसरं असतं की लग्न होतं हं. पण टिकत काहीतरी नाही. टिकत हं, नाही किंवा खूप इश्यूज असतात. हं. हे एक झालं. दुसरं असतं की आपण कधी-कधी बघतो की नोकरी लागते, नोकरी सुटते. किंवा धंदा हम्म. जरा चालू आहे काही वर्ष, चालू होतो परत आणि मग ब्रेक परत होतो. काहीतरी एक हं. ठराविक स्टेजला येतो आणि प्रॉब्लेम करेक्ट, होतो. करेक्ट. मग हां. परत आपण रिबिल्ड करतोय. हं, हं. मग आपण जर विचार करायला लागतो तर कळतं अरे माझे आजोबा होते, त्यांचा पण एक बिझनेस होता. ते एकदम बँक्रप्टसीमध्ये गेला. म्हणजे ओके. पूर्ण बरं. नुकसान झालं आणि त्यांना बंद करावा हं, लागला. हं. तर असे पॅटर्न्स ना बऱ्याच वेळेला फॅमिलीमध्ये आलेले असतात. ओके.